Cold War continues between RG Supremo Manoj Parab and social activist Ramakant Konkar. Rama has alleged that Manoj and Dhond had meeting in Marriott and he is ready to debate on it. When reporter asked Manoj about allegation, he told media to let him show the proof, then I will think of debating whether or not. आझाद मैदानाचेर जे चल्ला पळय सेम तेच गजाल आझाद मैदानाचेर एक प्रश्न आसता म्हणजे रामा काणकोरान लेख केला की जेन्ना हांगा मेरठान एक मिटींग जाल्ली सतीश धोंडाची त्या मिटिंगेक तुमी आसले म्हणून पळय कितें हा आतां तो एलिगेशन ते जालें डिबेटूय मागता तो म्हाज्या कडेन हांव इतलेंच तुमच्या कडेन सगळ्या प्रेस भावां कडेन मागता की तुमी सगळ्यांनी रामाक सांगचें की तू एक प्रेस कॉन्फरन्स घे बरे प्रॉपर हॉलान प्रेस कॉन्फरन्स घे LED लाय बरो तेजेर खंयच्या हॉटेलान कितें जालां तेजी व्हिडिओ फुटेज तेजे वॉयस रिकॉर्डिंग नाजाल्यार तेजे आनी कितें बुकाचेर बरयल्लें एंट्री केल्लें कितें आसा वॉटेवर कितेंय ना तें कितें आहा तें डिस्प्ले कर लोकां फुड्यान मांड आनी हांव सगळ्या प्रेसाक मागता तेका 219 मतां एसेंब्लीक पडो तेका चिरीमिरी तो जावं पूण तुमी चला कितें आहा आमचो पंच मेंबर कुर्का 280 मतां घेवन जिखलेलो आहा आनी एसेंब्ली एका 238 250 सकयल मतां पडल्या म्हणून तेका असो निग्लेक्ट करूं नाका तुमी कित्याक विशय इम्पॉर्टंट आसा एक्सपोज व्हडलो आसा एक्सपोजाक तुमी सगळ्यांनी वचपाचें तुमी आतां तेका सांगा ना तुमी हॉल बूक करा कित्याक तेच्या कडेन जायत ना जायत कित्याक तो डिपेंड आसता दुसरो कोण तरी ती पॉलिटिकल पार्टी जी तेका चलयता ती फायनान्स दिल्या उपरांत हॉल बूक जातलो नाजाल्यार हॉल बूक जावपाचो ना नाजाल्यार खंय तरी कुर्काचे जागे जमनी विकून तो पयशे करून हॉल बूक करचो पडटलो सो यू ऑल बूक दॅट हॉल स्क्रीन जाय जाल्यार आमी डोनेट करता कोणाकूय सांगून आनी त्या स्क्रिनीचेर तुमी ते घेया ते जाल्या उपरांत ते सगळे प्रूफ सगळे आउट जाल्या उपरांत मागीर हांव डिसायड करता की हांवें तेच्या बरोबर डिबेट करपाची एलिगेशनाचेर आमी आन्सर करपाचो काय ना आज व्हडल्यान बोबो मारल्या आझाद मैदानाचेर म्हणून फटींगपण आहा ती सत्य जायना हे लक्षांत दवरपाक एकूच क्लियर करा पळय कितें आहा जेन्ना तो एलिगेशन घालता तेका तो प्रूव करूनी आमी डिनाय करपाक आमी कोण न्हू एवरी टायम आमी तुमच्या फुड्यान तेच एक्सप्लेनेशन दिवन आमी वाजेल्ल्या आनी आमी हे प्रेसा कडल्यान क्वेश्चनूय आमी एक्सपेक्ट करिना कित्याक एवरी टायम प्रेस कोण तरी थंय बोव मारता आझाद मैदानाचेर तुमी आमकां तो क्वेश्चन विचारता बी टीम तुमी तांकां प्रूफ विचारा प्रूफ हाडा आनी तुमच्याय कडेन मागता की बी टीमाची क्वेश्चन आमकां तरी आतां बंद करा कित्याक अजून मेरेन तुमी आमकां प्रूफ हाडून दिवंक ना तेंच्यांनी तुमच्या कडेन आमी म्हणटा तूं म्हणलें न्हू आमी तो उलयता म्हणून तुमकां विचारता जशें तुमी उलयता तेय आमी दुसरो वचून विचारता एवरी टायम तुमी केन्ना कोणाचें एलायज करता तेन्ना आमी वचून ताका विचारता एवरी टायम 2 वर्सां जाली बी टीमाचे आमी आन्सर दिता आसा एवरी सेकंड इंटरव्यू बी टीमाचे आन्सर दिता एवरी सेकंड प्रेस कॉन्फरन्स सो एवरी टायम आमी कशें म्हणून आन्सर दिवपाचे तुमी प्रूफूय हाडिनात न्हू आनी तुमी तांकां प्रूफूय विचारना हांव तेजें एलिगेशन क्लियर जाला हय काय ना तुजी मीटिंग जाल्या काय ना ती सांग मरे मीटिंग जाल्या हय हांव कित्याक सांगू तोच जेन्ना म्हणटा हांव तेका कित्याक रिप्लाय तेने प्रूव करपाचें न्हू मागीर हांव आन्सर करता न्हू जाल्या काय ना ती तूं तसो जाल्यार दाखोवनी न्हू तूं तेका सांग न्हू प्रूव कर तूं आमकां कित्याक म्हणटा की बूक करून दी तेका आमी दुसरो न्हू तुमी डायरेक्ट सांगा तेका बाबा तूं बूक कर हॉल तूं प्रूफ हाड तूं डिस्प्ले कर मागीर आपूण आन्सर दिता म्हण आमी कित्याक कितें आहा एवरी सिंगल टायम कोण तरी बी टीम म्हणटा तुमी आमकां क्वेश्चन करता आमी ताजो रिप्लाय दिता एवरी सिंगल टायम सेम आन्सर एवरी सिंगल टायम आमच्या तोंडांतल्यान तें येता जाल्यार तो क्वेश्चन विचारून आनी आमी आन्सर करून फायदो कितें आहा ताजो फायदोच ना न्हू सिंपल गजाल जेन्ना हांवें एलिगेशन केलें तेन्ना एलिगेशन केलें तेन्ना व्हेरी क्लियर कट सांगलेलें सतीश धोंडान म्हाका कितें सांगलां तें सतीश धोंडान कितें सांगलें तें हांवें तुमकां क्लियर सांगलें भायर येयले तेन्ना तो आसलो म्हणून सांगलें तेणी ना म्हणला तुमकां अजून पर्यंत ना म्हणून तेणी सराव सांगपाक शकताले बाबा आपूण नासलो म्हणून थंयचो तो ना म्हणत ना तो प्रूफ हाड म्हणून सांगता या तुका डायरेक्टली डिबेटाक यो म्हणून सांगिल्लें मरे म्हणजे तुका पयलीं सगळें दिवपाचें आनी मागीर तूं तेका विचारतलो परत वचून धोंडाक वचून विचारतलो आतां कशें उलोवपाचें आतां कशें कितें करपाचें डायरेक्ट यो आनी बस मरे डिबेटाक कित्याक भिता तूं डायरेक्टली म्हाका सांग आनी दुसरी गजाल मिडियाचें काम आहा मिडियाचें क्वेश्चन करपाक आनी मिडिया इज फ्री टू क्वेश्चन एनी वन एनीथींग तूं सांगता तांकां ऑर्गनायज कर म्हणून थंयसर हॉल घाल म्हणून आनी हॉलाचें मागीर स्क्रीन दिता डोनेट करता म्हणून तांकां ऑर्गनायज करपाक लागून कित्याक लागून जाय रे मिडियान कित्याक ऑर्गनायज करपाच्यो ह्यो गोश्टी तुवें ऑर्गनायज तुजे कडेन आतां सद्या प्रेजेंटली डोनेट करता म्हणटा पळय तुजे कडेन पयशे येयले स्क्रीन 3-3 लाखाची स्क्रीन घेवपाक आमचे कडेन पयशे ना बाबा 3-3 लाखाची स्क्रीन घेवपाक तुजे कडेन आतां पयशे येयले दुसऱ्यांक डोनेट करपाक 45,000 रेंट ना म्हणटाल तूं पयशे येयले पयशे येयले म्हणून सांग तूं कोणा कडल्यान येयले तेंय सांग तूं
व्हेरी क्लियर आसा की हांव परत हेजेर सांगतना ओपन डिबेटाक यो म्हणून सांगिल्लो, तो डिबेटाक येवपाक रेडी ना, तो सांगपाकूय रेडी ना की हय काय नाका म्हणून. हितून क्लियर कट जाता की ताजी जें कितें हांवें म्हणलां पळय तें सत्य आहा म्हणून क्लियर कट जाता. नाजाल्यार वचून भायर डिफेमेशन केस घाला मरे. हांवें 36 जाणांचें सांगलां पळय, ओपन केला पळय, ओपन वचून डिफेमेशन केस घाल मरे. कित्याक घाली ना डिफेमेशन केस? हितून क्लियर कट कळटा मरे आनी सांगपाची गरजूच ना हितून. पण मनोज तू तुझे कडेन प्रूफ मागता की तू प्रूफ दाखय करून की हय काय ना काय म्हणून सांगला तेणी हय नांगूय म्हणना मरे तो. म्हणल्यार म्हाका सांग तुमी विचारले तेका हय काय ना काय, तेणे आपूच तेका मुद्दम पळय व्हिडिओ रिवायंड करून पळया की तेका हय काय ना काय म्हणून म्हणपाक सुद्दां जायना मरे तेका. कित्याक भियेता इतलो? ओपन डिबेटाक येवपाक कित्याक भियेता तो? व्हेरी क्लियर. आनी दुसरी गजाल जें कितें घडलां तें घडलां न्हू रे. 144 सेक्शन लायले आसतना बीजेपीन तुमकां ओपन कॅम्पेन करपाक लागून दिली, मागीर एंटी बॉम्ब स्क्वॉड सेक्युरिटी दिला काय ना, हे सगळें दोळे मुखार आसा. हें हांव सांगना, हें ऑलरेडी तुमी घडलेलें आसा, जाल्लें आसा थंयसर. आनी व्हेरी क्लियर सांगता जें कितें ताका दिसता पळय डायरेक्ट ओपनली डिबेटाक यो, नाजाल्यार थंयसरूच अशें हें प्रूफ तें प्रूफ तें प्रूफ करनाका. ओपन चॅलेंज मारता, यो आनी बस. आनी एकट्याकूच न्हू, सतीश दोनाकूय ओपन चॅलेंज मारता. तुमी दोगांनी येवन बसचे थंयसर आनी जनते मुखार क्लियर जावचें कितें कितें आहा तितलें. थँक्यू सो मच.